सोलापुर जिले में गन्ना कटाई सीजन खत्म होने के 1.5 महीने बाद भी किसानों को बकाया एफआरपी यानी फेयर रेट पेमेंट राशि नहीं मिलने के कारण स्वाभिमानी किसान संघ ने आक्रामक रुख अपनाया। किसानों ने संयुक्त चीनी निदेशक कार्यालय के बाहर जोरदार विरोध प्रदर्शन कर नारे लगाए और तत्काल भुगतान की मांग की। आंदोलन में संघ के जिलाध्यक्ष विजय रणदेवे और तालुका अध्यक्ष अजीत बोरकर प्रमुख रूप से मौजूद रहे। रणदेवे ने प्रशासन की आलोचना करते हुए कहा कि किसानों की मेहनत की कमाई को बकाया रखने वाले चीनी मिलों पर तुरंत कार्रवाई की जानी चाहिए। उन्होंने चेतावनी दी कि यदि अधिकारी जल्द कार्रवाई नहीं करते हैं तो आंदोलन और तेज किया जाएगा। तालुका अध्यक्ष अजीत बोरकर ने भी चेतावनी दी कि किसान अपने हक के लिए किसी भी हद तक जाएंगे। स्वाभिमानी शेतकर संगठन ने स्पष्ट किया कि यदि अतिदेय एफआरपी का मामला जल्द हल नहीं हुआ तो वे पूरे जिले में एक व्यापक आंदोलन शुरू करेंगे। आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आदरणीय राजू शेट्टी साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष विजूताई रणदिवे असतील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही या ठिकाणी साखर संचालक आष्टेकर साहेबांच्या ऑफिस खाली आम्ही आंदोलन करतोय। संघटनेच्या वतीने सोमवारी निवेदन दिले। त्या आष्टेकर साहेब आज आम्ही शेतकऱ्यांसोबत माळशिरस, बार्शी, सोलापूर, पंढरपूर मधून या ठिकाणी उपस्थित राहिलो। तुळजापूर मधून सुद्धा या ठिकाणी शेतकरी आले, परंतु हे अधिकारी आले नाहीत। माझी फडणवीस सरकारला विनंती आहे, तुम्ही शेतकऱ्याच्या अजून आत्महत्या, अजून ह्या ऊस बिलातून किती घेणार आहे, किती शेतकऱ्यांचं रक्त शोषणार आहे, किती हे अधिकारी मजबूर या ठिकाणी टाकलेले आहेत की आंदोलन असताना सुद्धा शेतकऱ्यासोबत चर्चा करायला येत नाहीत। आम्ही आमच्या संसदेचा अंत संपलेला आहे। आम्ही आज आमच्या जर प्रश्नाचं या ठिकाणी आमच्या थकीत ऊस बिला संदर्भात वर्षीचा ऊस गाळप हंगाम सोलापूर जिल्ह्यातला जवळजवळ संपुष्ट झालेला आहे। काही कारखान्यांचा अंतिम टप्प्यात आहे। आज फेब्रुवारी अखेर जवळजवळ 500 कोटीपेक्षा जास्त ऊसाची थकबाकी या ठिकाणी थकलेली आहे। खरं तर यावर्षी अतिवृष्टी झाली, महापूर आला, त्यामुळे शेतकरी भयंकर अडचणीत होते, आर्थिक अडचणीत आहेत। वर्षभर घाम गाळून पिकवलेलं एकमेव ऊसाचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलं होतं। त्या ऊसाच्या घामाचं दाम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतोय।